कोकणात आहे ना सस्याबरोबर रिलेटेड एक एंटिटी आहे. ज्याचं नाव घ्यायचं नाही कारण मग ती येते. आणि तसंच झालं. मी गाडी चालवत होतो. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. सेम गोष्ट माझ्यावर घडली होती. आय गेस 2024चं स्टार्टिंग होतं आणि त्यावेळी लाईक फॅमिली ट्रिपमुळे आम्ही गेलो होतो दिल्लीला, विच इज ऑलमोस्ट नियर रत्नागिरीला, दापोलीच्या इकडे बीचला. सो झालं असं की डे टायमिंगला आम्ही बीचला गेलो होतो. आणि युजली दापोली रत्नागिरी साईडला असं आहे ना की बीचच्या साईडकडनं ना जे गावाला यायला असे रस्ते आहेत आणि ते असे शेतातून खोऱ्यातून येतात. सो आता जसं तिने म्हणलं की आता रात्रीची वेळ, सो एंटिटीचं नाव नाही घेत, बट एक कोकणात आहे ना सस्याबरोबर रिलेटेड एक एंटिटी आहे. ज्याचं नाव घ्यायचं नाही कारण मग ती येते. आणि तसंच झालं. मी गाडी चालवत होतो. मी गाडी चालवत होतो आणि इट वॉज अराउंड 8:30. बीच साईडवरनं आम्ही दापोलीला आतमध्ये हिला झालं. तसंच झालं की आम्हाला हॉटेलचा रस्ता मिळत नव्हता. आम्ही टर्न्स मारतोय आणि सडनली माझी बहीण बोलली की अरे इकडे शंकरांचं एक मंदिर आहे. आम्ही तिकडे थांबलो कारण आम्हाला माहिती होतं की हॉटेलच्या समोर एक मंदिर आहे आणि बघतो तर बाजूलाच हॉटेल आहे. आणि आम्ही तिकडे लिटरली गाडी 40च्या स्पीडने, आणि मी ऑलमोस्ट ॲक्सिलेशन देणार होतो गाडीला, आणि तसं आलो. लाईक 8:30 9:30 सगळे आम्ही मजा केली आणि मी झोपायला गेलो. आता येताना मी चेष्टेत बोललो होतो, अरे इथे ससा दिसतोय, मला वाटतंय. आणि त्या एंटिटीचं नाव मी घेतलं की तो येतोय आपल्याबरोबर, नाही तो आला तर आपण काय करायचं. मग माझ्या मम्मीने आणि मोठी बहीण होती, तिने फटका दिला. म्हणलं की तू गप बस, नको ती ब्यात नको बोलूस, शांत बस म्हणलं तो. मी म्हणलं बरं ठीक आहे. आणि त्यात डोक्यामध्ये काय नव्हतं, म्हणजे सगळे रात्री झोपलेले, आम्ही झोपायला गेलो आणि सडनली आहे ना स्वप्नामध्ये ती एंटिटी आली आणि तिने लिटरली तोंड पकडलं माझं. आणि मला फक्त एकच बोलली, मला यायचं नव्हतं, तू का बोलवलंस. आणि पण त्यात पण आहे, म्हणजे आय डोंट नो काय झालं असं, पण थोड्या वेळाने असं दिसलं की ती एंटिटी माझ्यापासून लांब गेली आहे आणि माझ्या राईट साईडला नाही, ह्या बाजू मी जिकडे झोपलोय ना, तर मागे काहीतरी आहे, त्याला बघून ती घाबरते आणि ती समोर यायचा प्रयत्न करत नाही. आणि मी एकदम ओरडून उठल्यानंतर मला घरच्यांनी विचारलं काय झालं. दुसऱ्या दिवशी मी सगळ्या गोष्टी सांगितल्या. नंतर मी एक ऑब्झर्व केलं की मी जिकडे झोपलो होतो ना, ते बाहेर आहे ना, करेक्ट त्या विंडोतून करेक्ट आहे ना, तिकडे पिंपळेश्वर महादेवांचं मंदिर होतं आणि ते त्याला बघून आहे ना ती लांब झाली होती आणि ती यायचा प्रयत्न करत नव्हती. पण तिने एवढंच, ते मला जाताना तो फक्त तिने एवढंच सांगितलं की इकडे तर मी तुला सोडतोय, पण जर तू आता परत जर मला बोलवलंस ना, मी तुझ्याबरोबर घरी येईन. सो असं असतंय कोकणामध्ये, त्या एंटिटीचं नाव नाही घ्यायचं. ज्यांना कोकणात आहे त्यांना ससा मी का बोललो ते कळलं. काकांना माहितीच असेल सशाचं काय, ती एक सिरीज आहे म्हणून. आणि ती एंटिटी पण खूप भयानक आहे, म्हणजे त्याच्याबद्दल सगळे गावामध्ये असं नाही का, कोकणाच्या सगळ्यात गावामध्ये त्याला भीती आहे. रात्री नाव नाही घ्यायचं. सकाळचं घेऊ शकता, सकाळचं काही प्रॉब्लेम नाही. चालेल, मग आपण सकाळी बोलूया. जे पण आहे सकाळी आता चाय पे चर्चा. सो शिवानीने जो एक्सपिरियन्स शेअर केला तसाच काहीसा आहे. फक्त डिफरन्स आहे की हे लोक एका नवीन लोकेशनला होते, तुझं माहीत नाही आहे. माझं कम्प्लिटली ऑपोजिट. माझं कॉलेज होतं त्यामध्ये, लोकांना माहीत असेल राईट, सांगलीपासून 20 किलोमीटर्स आणि इस्लामपूरपासून 20 किलोमीटर्स, सो एक्झॅक्टली इन द मिडल. आणि मी बिईंग फ्रॉम कॉन्व्हेंट स्कूल, माझा अजून एक कॉलेजमधला फ्रेंड होता, ही वॉज ऑल्सो फ्रॉम कॉन्व्हेंट स्कूल. सो असं होतं क्रिसमस 24th, आमचं रँडम, म्हणजे फुल रँडम. दुपारी मेसमध्ये बसलो, जेवतोय, विचारलं अरे जायचं का, इवला जाऊयात, चल जाऊयात, ठीक आहे ठरलं. लेट झालो निघायला, ठीक आहे. आम्ही 11:30 निघालो आहे आमच्या कॉलेजच्या हॉस्टेलवरनं, कारण आम्हाला रेक्टरची परमिशन मिळत नव्हती. समहाऊ वी कन्व्हिन्स्ड हिम. 11:32 समथिंग वी केम आउट. आता 12 वाजता क्रिसमस इव्ह असते, म्हणजे वी नीड टू बी ॲट दी चर्च बाय 11:55. राहिले की ते आमच्याकडे फक्त लेस दॅन 25 मिनिट्स अराउंड, ठीक आहे. प्लॅन होता सांगलीला चर्चला जायचं, विच इज 20 किलोमीटर्स. आणि आमचं कॉलेज ते सांगली, म्हणजे अगदी ट्रॅफिक असो काही असो 40 मिनटं मॅक्स, डोक्यावर पाणी 40 मिनटं, नॉर्मल डेजमध्ये 30 मिनटं. आणि तो रस्ता आमचा इतका ओळखीचा की कुठे
खड्डा काय साईजचा आहे, खड्डे कसे चुकवायचे, सगळं तोंडपाठ. म्हणजे लिटरली इफ समवन ब्लाइंड फोल्डेड अस आणि म्हणले जस्ट ड्राईव्ह, इफ देअर इज नो ट्रॅफिक वी कुड सेफली रिच. इतका तोंडपाठ रस्ता. ठीक आहे, म्हणलं ठीक आहे तू बस, फक्त पकडून बस. आणि आय स्पीडेड दी बाईक लाईक एनिथिंग. पोचलो, सांगलीमध्ये पोचलो. सरप्रायझिंगली ज्या चर्चला मी जाणार होतो तो चर्च बंद. आय वॉज लाईक अरे क्रिसमस इव्ह आहे आणि चर्च का बंद आहे माहीत नाही. ठीक आहे, लेट्स नॉट वेस्ट आर टाईम. आम्ही अगदी म्हणजे लिटरली विल रीच देअर इन लेस दॅन लाईक 12 मिनिट्स ऑर समथिंग. खूप फास्ट गेलो, खूप फास्ट. ओके, मग म्हटलं की ठीक आहे वी स्टील हॅव टाईम, मिरजला जाऊयात. 10 किलोमीटर पुढे फक्त सांगलीपासून निघालो मिरजला. आता तो मिरजेचाच मित्र आहे, सो त्याला सगळं माहिती आहे. त्याचं असं की हा चर्च बंद नसायला पाहिजे, पण ठीक आहे आपण मिरजा चर्चला जाऊया. तो चालू असतो, त्याची मावशी तिकडे जात असते, सो ही न्यू इट. वेंट टू मिरज फास्ट. झालं क्रिसमस इव्ह, लाईक सर्व्हिस झाली, प्रेयर सर्व्हिस झाली, एव्हरीथिंग विश्ड एव्हरीवन, ऑल गुड. केम बॅक टू सांगली. काही मित्रांना फोन केला, पोहे वगैरे खाल्ले, चहा पोहे रात्रीचे असतात फेमस, राईट. आणि एव्हरीथिंग वॉज गुड. नाव इफ समवन इज फॅमिलियर टू द एरिया, सगळ्यांना माहिती की सांगली जसं तुम्ही बाहेर पडता टुवर्ड्स इस्लामपूर कृष्णा नदीवरती, राईट. खूप म्हणजे एक काय म्हणतात ॲस्थेटिक ब्रिज येतो, छान फिलिंग येते. आम्ही तिथपर्यंत आलो, ऑल गुड. ठीक आहे, ते मित्रांना बाय बाय बोललो. आम्ही दोघंच आहे आता बाईकवरती आलो आहे. आणि नेमकं आम्ही जात होतो एकदम सावकाश जातोय, 10-20 स्पीड जातोय, गप्पा टप्पा मारत मस्त. रात्रीचे वाजले असतील जवळपास 1:15-1:15-1:30च्या आसपासचा वेळ. सर्व्हिस सगळं करून आम्ही निघालेलो तिकडनं. ओके, आणि आउट ऑफ दी ब्लू त्याला ना कृष्णा नदीचा जो घाट आहे तिकडे काहीतरी मुवमेंट जाणवली. त्याचं हे खाली काहीतरी होतं आहे. म्हणजे ठीक आहे, लगेच गाडी साईडला घेतली, पार्क इंडिकेटर दिला आणि बघतोय. मग काहीतरी जाणवलं, म्हणलं हो काहीतरी असेल बघूयात. युटर्न घेतला. अगदी म्हणजे जिथपर्यंत गाडी जाऊ शकते घाटाला तिथपर्यंत गाडी घेऊन थांबवली, लगेच ऑफ केली कारण हेडलाईट्स होते. नो वन शुड नोटीस अस, राईट. ऑफ केली आणि मी शांत बघतोय. सो जेव्हा मग थोडंसं बघितलं कळालं की किन्नर लोकांचं समवन माईट हॅव पास्ट अवे, त्यांचे काहीची विधी चालू होती आणि ते लोक पाण्यामध्ये टाकतात. ठीक आहे, जे बघायचं नसतं हे आम्हाला माहीतच नाही. ओके, सो आम्ही बघतोय आणि मग एका म्हणजे जवळपास एक 5-10 मिनटं बघितलं, जास्त नाही. आणि मग एका पॉईंट झालं की ठीक आहे लेट्स गेट मुव्हिंग, असं वाटलं, दोघांना वाटलं ॲट द सेम टाईम की निघायला पाहिजे आपण इकडनं. लगेचच बसलो दोघं, गाडी काढली, आयर्विन क्रॉस केला, सगळं काय नॉर्मल आहे. आणि नॉर्मल 40च्या स्पीडने मी निघतोय. डिस्टन्स 20 किलोमीटर, स्पीड 40. ओके, शुड नॉट टेक मोर दॅन 20 मिनिट्स. थोडीफार पुढे मागे होत असते स्पीड. ठीक आहे, जातोय आणि थोडंसं जाताना एक ट्रॅक्टर मला क्रॉस करून गेला. उसा तिकडे भरपूर असे शेतं वगैरे आहेत. एक ट्रॅक्टर क्रॉस केला, दुसरा ट्रॅक्टर क्रॉस केला आणि एक अल्टो क्रॉस करून गेली. बस या 3 गाड्या गेल्या. आणि एक थोडंसं अगदी 2-3 मिनटं झाली असतील हे सगळं होऊन. आउट ऑफ दी ब्लू ना धुकं वगैरे येतं माहिती आहे आम्हाला रात्रीचं, पण इतकं धुकं की म्हणजे व्हाईट, कम्प्लीट व्हाईट. ओके, कम्प्लिटली व्हाईट. आणि इतकं की लोअर राईट जर मी नाही केला तर म्हणजे अपर केला तर काही दिसत नाही समोरचं. लोअर केला, रस्त्याला मधोमध गाडी ठेवली आणि जे डिवायडर्स असतात ना मधले ते व्हाईट पट्ट्या, त्याला फॉलो करतोय मी. म्हणजे इतकं घाण की साईडचा काही दिसत नाही, काहीच दिसत नाहीये. आणि ऑफकोर्स आय रिड्यूस दी स्पीड टू अराउंड 20 km/h, 15 to 20 या रेंजमध्ये मी होतो. आणि कोणच येत नाही आहे मागणं, कारण तो रोड भलेही म्हणजे आउट ऑफ दी सिटीज आहे, पण एवढे तिकडे आसपास फॅक्टरीज आहेत, उसाई शेतं वगैरे आहेत, तर इट इज व्हेरी रेअर की मोर दॅन हाफ आवर तुम्ही त्या रस्त्यावरती आहात आणि तुम्हाला कोणता ट्रॅक्टर क्रॉस नाही केला, स्पेसिफिकली ट्रॅक्टर्स कोणच नाही आलं. निघालोय, जातोय, वॉचकडे बघितलं, 1:15 वाजलेत. म्हणलं आतापर्यंत आपण पोचायला पाहिजे होतो, नाही पोचलोय. ठीक आहे, जातोय, कुठे काय टर्न आहे काय नाही, सांगली असतं स्ट्रेट रोड आहे. मी जातोय. ओके, डिस्टन्स बघतोय, कारण ऑफकोर्स माझी गाडी नव्हती, मित्राची गाडी होती. सो एक सवय की जेव्हा दुसऱ्यांची कोणाची गाडी असते, सेकंडरी मीटर 0 सेट करायचा. सो यू ट्रॅक दी डिस्टन्स अँड देन आय रिफिल दी फ्युअल अकॉर्डिंगली. डिस्टन्स बघतोय, डिस्टन्स ॲज एक्सपेक्टेड आहे, पण आम्ही स्ट्रेटच जातोय, डिस्टन्स वाढत नाही आहे. सरप्रायझिंगली km/h आहे, डिस्टन्स वाढत नाही आहे, स्ट्रेट जातोय. आणि वेळ बघितला 2:15 वाजत आले होते. आम्ही सरळ जातोय आणि आतापर्यंत म्हणजे पोचलो, आम्हाला दिसतच नाही आहे, कॉलेज दिसतच नाही आहे आमचं. पूर्ण धुकंच आहे, कमीच होत नाही आहे. थोडं पुढे गेलो, धुकं एकदम आउट ऑफ दी ब्लू गायब, पूर्ण गायब, सगळं एकदम स्ट्रेट व्हिजिबिलिटी. म्हणलं ठीक आहे वॉट एव्हर, पण ठीक आहे आता आय स्पीडेड अप अगेन. डायरेक्टली मग मी 60-80 वरती वगैरे पोचलो. जसंच मी स्पीड वाढवली, धुकं इज बॅक. आय डिक्रीज दी स्पीड, कारण काही दिसत नाही, कशी गाडी पळवणार, ठोकलं म्हणजे कोणाला पुढे जाऊन, राईट. सो व्हेरी मिस्टेरियस. पोचलो, जातोय आणि मग ॲट द एंड कसं तरी 2:15 वाजलेले. आम्ही
स्ट्रेटच जातोय, एकाच रस्त्यावर चालतोय बरोबर, 20 किलोमीटर 50 किलोमीटर्स पर आवर स्पीडनं जातोय. आणि मग खूप वेळ जेव्हा एकदम असं झालं की अरे म्हणजे तो पण मजाकमध्ये घेत होता, मी पण मजाकमध्ये घेत होतो. थोड्यानंतर मी सिरियस झालो, तो मजाकमध्येच घेत होता, मग तो पण सिरियस झाला. आणि मग असं होतं की नक्की काय चाललंय काय. ही स्टार्टेड चॅन्टिंग हनुमान चालिसा. ओके. आणि मग काही नाही, चाललं ही चॅन्टेड इट फॉर लाईक टॉईस. त्यांनी 2 वेळेस चॅन्ट केली. आणि मग अगदी म्हणजे आम्ही घाबरलो वगैरे नव्हतो, आम्हाला दोघांना कळालं काय आहे, कारण ही इज ऑल्सो काइंड ऑफ ह्या किड्याचा मधलाच माणूस आहे तो. सो वी रिअलाइज्ड व्हॉट्स हॅपनिंग अँड लाईक ठीक आहे, नो स्टॉपिंग, डू वॉट एव्हर, डू नॉट स्टॉप. ओके. आता हे माहिती नाही मला असं काय वाटलं, पण वी डिसाइडेड नॉट टू स्टॉप. वॉट एव्हर हॅपन्स, फ्यूल भरपूर होतं, सो नॉट एन इश्यू. जातोय. आणि मग जवळपास ना 3:30च्या दरम्यान आम्हाला म्हणजे अचानक 3:30च्या दरम्यान ना हळूहळू धुकं एक ग्रॅज्युअली कसं रिड्यूस होतं ना तसं रिड्यूस झालं. ओके. 5व्या मिनिटाला मागनं एक ट्रॅक्टर गेला, म्हणजे एक ट्रॅक्टर आम्हाला ओव्हरटेक करून गेला. आम्ही खूप स्लो होतो कारण की. आणि मग असं होतं की ओके, जर हा ट्रॅक्टर आता जातोय, इतका वेळ कुठे होता बरोबर. आणि ठीक आहे, कॉलेजला पोचलो 3:30च्या आसपास वगैरे, 3:45च्या थोडंसं आधी. डिस्टन्स मी चेक केला, बरोबर होता. मी इथून सांगलीला गेलो 20 किलोमीटर, तिथनं पुढे गेलो 10 किलोमीटर, 30 झालं. सांगलीत थोडंसं एक 5-7 किलोमीटर फिरलो, 35-37. तिथपासनं परत आलो 20 किलोमीटर, 60 किलोमीटरच्या आता डिस्टन्स होता. वेळ खूप जास्त. सो दिस इज समथिंग विच ही कुड नॉट डिकोड अंटिल टुडे आय कुड नॉट डिकोड. आणि मग असं होतं की म्हणजे इट वॉज लाईक क्रिसमस इव्हला आहे, आम्ही गेलो आहे चर्चमध्ये, राईट. झाली आहे सर्विस, निघालो आहे, वी डीड समथिंग विच यू आर नॉट सपोज टू डू. आणि पण त्याच्यानंतर निदर ही एक्सपिरियन्स एनिथिंग, निदर आय एक्सपिरियन्स एनिथिंग. वी आर क्वाईट फ्री. सो त्यांनी काही शेअर नाही केलं. प्रोबॅबली ही माईट नॉट हॅव एक्सपिरियन्स, किंवा त्यांनी केलं असं असं काही झालं असतं तर. आणि मला तर असं पर्सनली काहीच नाही झालं. सो दॅट वॉज माझ्या लाईफमधला पहिला एक्सपिरियन्स, पण म्हणजे वर्थ रिमेंबरिंग. आय कॅन नेवर फॉरगेट इट. चकवा म्हणता येईल की काय, आय डोंट नो, चकवाच असावा हा. पण त्या दिवसापासून मी एक प्रश्नाचं उत्तर शोधतोय की हा चकवा जो आहे नक्की म्हणजे काय, का लागतो, कसा सुटतो, नो आयडिया. पण आणि आता जसं हिने सांगितलं 1-1.5 तास, आमचा पण तोच टाईम रेंज आला जवळपास, थोडा जास्त पण त्याच टाईम रेंजमध्ये. आणि इवन तो पण म्हणजे आम्ही असे जेव्हा हर्षी सांगतो, मी बऱ्याच लोकांकडून ऐकतंय चकवा लागला ना 1-1.5 तास तुमचा पाय जाणारच आहे. सो हे 1-1.5 तास किंवा 2 तास हे कॅल्क्युलेशन जे आहे बेसिकली, वाय ओनली दिस मच टाईम. सो आय एम स्टील फाइंडिंग द आन्सर. इफ समवन हॅज इट, प्लीज कम अप. ते असं पण असतं ना की तो त्या एक टायमाला आपण एक वेगळ्या डायमेन्शनमध्ये जातो, एक वेगळा म्हणजे त्याला आता फिजिक्समध्ये असं थोडं डिकोड केलं आहे लोकांनी, ते माहिती नाही किती खरं आहे, पण ते असावं, कारण तो एक वेगळ्या सर्कलमध्ये आपण जातो आणि मग त्या क्षणी आपण बाहेर येतो. मग आपण ते एक लूपमध्ये असतो, तो एक लूप असतो जो एका वेगळ्या मल्टिवर्समध्ये नेतो आणि मग तो तिकडेच आपल्याला फिरवत असतो आणि तो लूप संपला की आपण परत तिथेच येतो आणि मग आपण. पॉईंट टू नोट इज मोस्टली असं होतं जिकडे टर्न्स घ्यायचे तुम्हाला काहीच आहे, आमचा स्ट्रेट फॉरवर्ड स्ट्रेट रस्ता आहे. म्हणजे अगदी रस्ता स्ट्रेट म्हणजे थोडंसं जातोय, थोडंसं लेफ्ट घ्या, असं तसं पण काही नाही आहे, एकदम स्ट्रेट म्हणजे स्ट्रेट, लिटरली स्ट्रेट रस्ता आहे तो. आणि इट्स व्हेरी स्ट्रेंज दॅट हॅपन्ड विथ मी. प्रोबॅबली ते त्याच्यामुळे असावं की आम्ही थांबलो होतो जिकडे नव्हतं थांबायला हवं. सो पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात.